एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची ऑर्डर सुरू झाला। लाडक्या बहिणींच्या खात्यात कुठल्याही क्षणी पैसे वाटप सुरू। एप्रिलचा हप्ता सुरू येत्या 72 तासात आजपासून आज 4 तारीख सलग 5 दिवस वाटप हे सुरू राहणार। स्वतः मुख्यमंत्री यांनी आता मोठी घोषणा केलेली आहे। बघा, लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला सगळं कळणार आहे। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे तुम्हीच बघा काय म्हणाले मुख्यमंत्री। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबतच अजितदादा पवार यांची सुद्धा मोठी घोषणा। 4 चाकीवाल्यांचा जे बहिणी आहेत त्यांचा विचार केला जाणार आणि ज्या लाडक्या बहिणी अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांना मागचे पैसे सुद्धा आता वाटप होणार आहेत। बघा स्वतः काय होणार आहे आता पुढे आपण सांगितलेलं आहे। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून बघा स्वतः सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे सगळे नियम काढले जाणार, फक्त 4 नियम राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। लाडक्या बहिणींना जी गुढीपाडव्याची भेट देणार होते ते आता वाटप सुरू झालेलं आहे, कारण गुढीपाडव्याला ते निधी वाटप करू शकले नाही। त्याबद्दल त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की आपण आता लगेच तुम्हाला 3 योजनेचे पैसे सुद्धा जमा करणार आहोत। आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। सोबतच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप सुरू होणार आणि लाडक्या बहिणींना 1.5 लाख 2 लाख रुपयांची नवीन योजना लवकरच राज्य सरकार आणणार आहे। जर तुम्हाला सुद्धा ही योजना पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये हो नवीन योजना पाहिजे असं लिहा आणि तुमचा जिल्हा बघा। 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार, तर दररोज तुम्हाला तिथं काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू राहणार आहे। सोबतच 4 गिफ्ट सुद्धा आहेत। पहिले गिफ्ट असणार आहे बघा 10 ते 25,000 रुपयांचं अनुदान, दुसरे आहे 2500 म्हणजेच गॅस सिलेंडरचे आणि तिसरं म्हणजे आपले साडी। सोबत बघा आता तुम्हाला या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटात पहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे, स्पेसिफिकली तुमचा तालुका कोणता आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे। तर बघा कुठल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। 4 चाक्यावाल्या बहिणींचा विचार होणार। 4 चाक्या ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्या सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आता। त्यामुळे सर्वत्र आनंदाची बातमी आहे। सर्व लाडक्या बहिणींना ही माहिती शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे। बघा गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणीने गिफ्ट जाहीर केलं होतं, परंतु ते दिलं गेलं नाही काही कारणास्तव। तर आता तुम्हाला 2100 रुपये लाडक्या बहिणींना, सोबत नमो शेतकरीचे 2000 आणि गॅस सिलेंडरचे 2400 रुपये आता लाडक्या बहिणींना हे एकत्र 3 मोठी गिफ्ट सरकार देत आहे। सोबतच त्यांना साडी, पैठणी साडी वाटप सुद्धा होत आहे। तर ते कुठं भेटत आहे तर तेही तुम्हाला सांगतोय, व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। बघा ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना आनंदाचा शिरा सोबतच साडी वाटप सुद्धा मिळणार आहे, कारण सरकारने जाहीर केलं होतं की आम्ही 2100 रुपये सोबत साडी वाटप सुद्धा करणार आहोत, परंतु काही कारणास्तव ते झालं गेलं नाही। तर 10वा हप्ता वाटप आजपासून सुरू। सर्वात अगोदर मोठे जिल्हे घेणार आहेत, जसं आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते 10 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे। आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत। बघा आज नवीन योजना महिन्याची सुरुवात आणि जवळपास लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनांचे 93 लाख शेतकऱ्यांच्या कुटुंबात आज 2169 रुपये म्हणजे 6व्या हप्त्याचे वितरण हे सुरू झालेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री यांनी पोस्ट करून देखील सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना बघा हे पैसे वाटप सुरू झालेलं आहे। 2000 रुपयांचा मेसेज हा त्यांच्या मोबाईलवरती यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा, आम्ही 1500चे 3000 करणार होतो, परंतु काही कारणास्तव आम्ही 21च करत आहोत, तर आम्हाला साथ दिल्याबद्दल धन्यवाद। लाडक्या बहिणींचे आभार आणि आम्ही तुमच्या खात्यात आजपासून पुढे 5 दिवस तुम्हाला जो काही 21चा हप्ता दिला होता तो आम्ही देणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींना नवीन योजना लवकरच त्यांच्या भेटीला येत आहे, तर ती नवीन योजनामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीसारखेच पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा, कारण सगळ्यात अगोदर अपडेट देणारा आपला एकमेव चॅनल आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणी आता लाडकी बहिणी योजनेतून बाद झालेल्या आहेत। कुठल्या लाडक्या बहिणी आहेत मी तुम्हाला सांगतो,
परंतु बाकीच्या इतर लाडक्या बहिणींनी काळजी करू नका, त्या सगळ्यांना 21 रुपये मिळणार आहेत. बघा 4 प्रमुख कारणं पुढे आलेली आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे तुमचं उत्पन्न आता वाढलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न वाढलेलं आहे. योजनेमध्ये बदल झालेला होता. ते बदल म्हणजे आता 2.5 लाख हे काटकसरीने म्हणजे काटेकोरपणे तपासले जाणार आहेत की 2.5 लाखात उत्पन्न आहे का. दुसरं म्हणजे तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का. आणि तिसरं म्हणजे तुमचं आता सगळ्यात महत्त्वाचं इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत आहेत का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे. सोबतच मी जसं तुम्हाला सांगितलं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 3 गॅस सिलेंडर सुद्धा वाटप सुरू झालेले आहेत. तर ज्या लाडक्या बहिणींना अजूनही गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा गॅसचे पैसे मिळाले नाही, किंवा लाडकी बहिणींचे पैसे मिळाले नसतील तर लाडकी बहिणींचे पैसे मिळाले नाही असं कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. बघा सगळ्यात खूप महत्त्वाची आनंदाची बातमी, 3 डॉक्युमेंट सांगतोय ती 3 डॉक्युमेंट तयार ठेवा, कारण अर्ज पडताळणी ही सुरू झालेली आहे आणि आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींचं बघा अर्ज पडताळणी झालेली आहे, प्रामुख्याने 10 जिल्ह्यांमध्ये आपण जे बघितलं त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे पडणार आहेत. व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला समजणार आहे. तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर अर्ज पडताळणीमध्ये 3 डॉक्युमेंट तुमच्याकडून मागितले जातात. पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असेल तर, नसेल तर अपडेट करून घ्या. दुसरी गोष्ट तुमचं बँकेचं पासबुक. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडून तुमचं रेशन कार्ड मागितलं जातं. सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ही, कारण ज्यांच्याकडे कागदपत्र अपडेटेड असतील म्हणजे आत्ताची EKYC केलेली असेल, आधार कार्ड आता या महिन्यात अपडेट केलेलं असेल, रेशन कार्डची EKYC या महिन्यातली असेल, उत्पन्नाचा दाखला या महिन्यातला असेल तर मात्र तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला देखील पैसे 100% आजपासून पुढे वाटप होणार आहेत. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान छोटा मोठा व्यवसाय करायला सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्हाला तर माहिती आहे भरपूर लाडक्या बहिणींनी छोटे छोटे व्यवसाय सुरू करून स्वतः त्यांच्या घराला आधार दिलेला आहे लाडकी बहीण योजनेतून. तसं तुमची काही स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की हो आम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचा वापर करून एवढे पैसे कमावले किंवा काय, किंवा घराला हातभार लागला. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या स्टोरी लिहा. तुमची स्टोरी मी सगळ्यांना सांगेन. त्यामुळं तुमची काही स्टोरी असेल की तुम्ही पैसे वापरून हे केलं तर ते मी तुम्हाला स्वतः तिथं तुमची स्टोरी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेन. त्यामुळे तुम्ही तुमची स्टोरी सांगा, काय तुम्ही काय केलं का कमेंट सेक्शनमध्ये पूर्ण लिहा. मी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दुसऱ्या सगळ्यांना सांगून की किती कसं यांनी रुपयांचा योग्य उपयोग करून हे पैसे कमवून दाखवले आणि त्यांच्या घराला हातभार लावला. आता बघा भरपूर लाडक्या बहिणींना अजून प्रश्न काय असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रश्न लिहा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिलं जाईल, प्रत्येक रिप्लायमध्ये तुम्हाला दिलं जाईल. फक्त एकच अट आहे, चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल अशा लाडक्या बहिणींच्या प्रश्नांचं उत्तर लगेच दिलं जाईल. आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून लाईक सुद्धा करायचं आहे आणि एकदा शेअर करा, लाईक करा फक्त. आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे मित्रांनो. तुम्हाला फ्रीमध्ये आपल्यासारख्या चॅनल, सगळ्यात मोठा चॅनल तुम्हाला फ्रीमध्ये माहिती देतोय. तुमच्यासाठीच हा चॅनल आहे, तर स्वतःचं चॅनल आहे असं म्हणून सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमची स्टोरी काय आहे सुद्धा ते सुद्धा सांगा. तुमचं नाव नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्ही काय करून दाखवलं हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि आता आजपासून लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना असेल, गॅस सिलेंडर योजना असेल, 25,000चं अनुदान असेल, हे वाटप सुरू झालेलं आहे. कारण आत्ताच मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. 15 मिनिटापूर्वी सगळ्यात मोठी ही अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आपल्याला शेअर करायचा आहे मित्रांनो. आणि आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक अजून अपडेट देतो की लाडक्या बहिणींना लवकरच नवीन योजना सुद्धा वाटप एक सुरू होणार आहे. ती नवीन योजना कोणती आहे ही तुम्हाला मी सांगणारच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच तुमच्या भेटीला ती नवीन योजना येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना भरपूर असे गिफ्ट सुद्धा आहेत. जसं की आता तुम्हाला माहितीच आहे की साडी वाटप सुरू आहे, इतर सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहितीसाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघा आदित्य तटकरे मॅडम यांनी काय सांगितलं आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ संपूर्ण पहा. तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात. काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही
इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये.